नमस्कार मित्रांनो तुम्हाला राशन कार्डचा 12 अंकी नंबर शोधण्यासाठी आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट होणार आहे। चला तर कोणता वेळ न करता व्हिडिओ चालू करूया आणि राशन कार्डचा 12 अंकी नंबर हा शोधूया। चला तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर यायचं आहे। गुगलवर आल्यावर तुम्ही कोणत्याही ब्राउझरवर येऊ शकता। तुम्हाला महाफूड सर्च करायचं आहे। पहिल्या नंबरची अन्न व नागरी पुरवठा विभाग लिंक ओपन करायची आहे। ओपन झाल्यावर तुम्ही लिंकचे इंटरफेस बघू शकता। इथे तुम्हाला राईट साईडला खाली ऑनलाईन सेवा नावाचा ऑप्शन दिसणार आहे। ऑनलाईन सेवा नावाच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला 5 ऑप्शन दिसणार आहे। त्यामधलं तुम्हाला सगळ्यात शेवटचं 5वं ऑप्शन म्हणजे ऑनलाईन व्यवस्थापक प्रणाली असं दिसणार आहे। पण आपण हे इंग्लिशमध्ये चूज करत आहोत, तर तुम्हाला इंग्लिशमध्ये सगळ्यात शेवटचं 5वं ऑप्शन निवडल्यावर तुम्हाला नॅशनल फूड सिक्युरिटी प्रोग्रामची वेबसाईट उघडणार आहे। इथे तुम्हाला साइन इनच्या जागेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। रजिस्टर साइन इनच्या जागेवर क्लिक केल्यावर तुम्हाला 2 ऑप्शन उघडतील। इथे ऑफिस लॉग इन आणि पब्लिक लॉग इन। यामधलं तुम्हाला सेकंड ऑप्शन म्हणजे पब्लिक लॉग इन सिलेक्ट करायचं आहे। पब्लिक लॉग इन सिलेक्ट केल्यावर तुम्ही इथे सेल्फ सर्व्हिस फॉर राशन कार्ड यामधलं तुम्ही न्यू यूजर साइन अप हिअर हे सेकंड ऑप्शन निवडायचं आहे। सेकंड ऑप्शन निवडल्यावर तुम्हाला नोट वाचून घ्यायची आहे। यामधलं तुम्हाला आता यामधलं तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू राशन कार्ड या नंबरच्या 3rd नंबरच्या ऑप्शनला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो, आणि चेक नंबर व्हॅलिडिटीवर क्लिक करायचं आहे। आणि इथे तुम्हाला एक फॉर्म येऊन जाणार आहे। इथे तुम्हाला नेम इज लोकल लँग्वेजमध्ये तुमचं मराठीत नाव टाकायचं आहे पहिल्या बॉक्समध्ये। दुसऱ्या बॉक्समध्ये तुमचे आधार कार्ड व इंग्लिशमध्ये जसं नाव आहे तसं तुम्हाला इथे फिलअप करायचं आहे। त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर तो आधार कार्डवर जसा आहे तसा, आणि तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचा आहे मेल फिमेल। मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा आणि ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे। त्यानंतर लॉग इन आय डी तो तुम्ही ईमेल ॲड्रेस टाकणार आहात तोच माझी इच्छा आहे की तुम्ही तोच लॉग इन आय डी टाका। चला तर आपण हे पूर्ण डिटेल फुलमध्ये भरल्यावर इथे तुम्हाला खाली एक बाजूनं राईट साईडला ऑप्शन दिसणार आहे। त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नंतर एक पेज ओपन होऊन जाणार आहे। नंतर पासवर्डवालं, तर तुम्हाला नंतरच्या पेजवर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे। चला तर आपण आपली हे डिटेल भरल्यावर तुम्हाला क्लिक केल्यावर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे, कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यावर तुम्हाला गेट OTPवर क्लिक करायचं आहे। गेट OTPवर तुम्हाला क्लिक केल्यावर मित्रांनो इथे नो नाऊ पॉपअप आल्यावर नो नाऊ करायचं आहे। इथे मित्रांनो तुमच्या डिस्प्लेवर हा राशन कार्डचा नंबर आलेला आहे, पण तो तुम्हाला दिसत नसेल मित्रांनो। तुम्ही स्क्रीन तुमची लहान करायची आहे तरच तो तुम्हाला दिसेल। पहिले गावाचं नाव दिसणार आहे आणि मग तुमचा राशन कार्ड नंबर दिसणार आहे। चला तर तुमचा राशन कार्ड नंबर हा स्क्रीनवर आला आहे आणि तुम्हाला हा दिसत नाही, तर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनला तुम्ही लहान करू शकता, किंवा तुम्ही PC कम्प्युटरवर बघत असाल तर तुम्ही स्क्रीन छोटी करू शकता। चला तर आपला व्हिडिओ इथे सेंड करूया। तुम्हाला आपला व्हिडिओ आजचा कसा वाटला आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ म्हणजे कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ लागत असेल तर नक्की मला सांगा। धन्यवाद। जय हिंद मित्रांनो।